नमो नमः. आपण मागील तासामध्ये उदात्त, अनुदात्त आणि स्वरित या तीन मुख्य स्वरांचे प्रकार पाहिले आणि त्यांची उदाहरणं पाहिली. की पाहत असताना स्वरांच्या उच्चारणामध्ये, त्याच्या प्रकारांमध्ये जी वेदातील उदाहरणं आहेत, जे वेदातील शब्द आहेत, त्यांचं उच्चारण कसं करायचं, त्यांची मात्रा कशी मोजायची, त्यांचा काल कसा समजून घ्यायचा, या गोष्टी आपण मागील तासामध्ये पाहिल्या. आज आपण पुढच्या तासाकडे जात आहोत, पुढच्या श्लोकाकडे जात आहोत. पुढचा श्लोक आहे अनुदात्त रुधिज्ञेयो मूर्ध्न्यनुदात्त उदारुतः स्वरितः कर्णमूलीयः सर्वास्ये प्रचयः स्मृताः. आता सर्वास्ये प्रचयः स्मृतः काय म्हणत आहेत, श्लोकार्थ पाहूयात. की अनुदात्तः हृदि ज्ञेयः. अनुदात्त हा जो स्वर आहे, हा हृदि म्हणजे आपल्या हृदयामध्ये जाणावा. म्हणजेच या स्वराचं उच्चारण हे आपल्या हृदय प्रदेशातून करावं. आणि मूर्ध्नी उदात्तः उदारुतः आपल्या शिरप्रदेशातून, डोक्यातून, शीर्षस्थानातून उदात्त स्वराचं उच्चारण करावं. तसेच जो स्वरित स्वर आहे, हा स्वरित स्वर कानातून उच्चारण करावा. कानातून उच्चारण कसा करायचा, तर त्याचा जो काल आहे, त्याची जी मात्रा आहे, ती कर्ण प्रदेशातून समजून घेऊन करावी. म्हणजे कानातून जे ऐकायला मिळेल ते समजून घेऊन त्याचं उच्चारण करावं, असा याचा अर्थ आहे. आणि शेवटचं जे चरण आहे, सर्वास्ये प्रचयः स्मृतः. प्रचय हा जो स्वर आहे, उदात्त, अनुदात्त आणि स्वरित यांचा मिळून जो प्रचय स्वर होतो, त्याचं उच्चारण हे सर्व आस्ये, आस्य म्हणजे आपलं मुख, तोंड, याचा उच्चार आपल्या मुख प्रदेशातून करावा असं सांगितलेलं आहे. श्लोक कळाला आहे? हो मॅडम. चालेल. आता यांचं उच्चारण करत असताना आपल्याला त्या प्रदेशातून, म्हणजे त्या स्थानातून ते उच्चारण झालं आहे हे कसं कळेल, तर तिथे आपला हात लावायचा. म्हणजे अनुदात्त स्वराचा उच्चार करायचा असेल तर हृदयाच्या तिथे हात ठेवायचा. त्यानंतर मूर्धा म्हणजे आपल्या शीर्षस्थानी उदात्त वर्णाचं उच्चारण करताना तिथे हात ठेवायचा, डोक्याला हात लावायचा. आणि स्वरित मूल म्हणजे स्वरित स्वराचं उच्चारण करत असताना कानाला हात लावायचा. आणि प्रचय स्वराचा उच्चार करत असताना मुख प्रदेशापाशी हात ठेवायचा. या हातांच्या हालचालींद्वारे आपण स्वरांचं उच्चारण आणि स्वर निर्देश करतो, हे इथे सांगितलेलं आहे. याचा उद्देश आपण पहिल्यापासून पाहिला की वेद मंत्रांचं किंवा श्लोकांचं उच्चारण करत असताना त्यातील मात्रांचं, त्यातील अक्षरांच्या त्या स्थानानुसार योग्यपणे उच्चारण व्हावं आणि वेदांचं रक्षण व्हावं. श्लोकांचं किंवा जो काही मौखिक भाग आहे त्या मौखिक संस्कृताचं रक्षण व्हावं, हा इथं मुख्य उद्देश आपल्याला दिसतो. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. चाशस्तु वदते मात्रम द्विमात्रम चैव वायसः शिखिरौति द्विमात्रंतु नकुलस्पर्ध मात्रकम. आता इथे आचार्य पाणिनींनी पक्षांद्वारे स्वरोच्चारण सांगितलेलं आहे. आजच्या काळात आपण साइन लँग्वेज असा
लिंग्विस्टिक्स मध्ये एक भाग पाहतो भाषाशास्त्रामध्ये, की त्यामध्ये काय आहे साइन लँग्वेज मध्ये किंवा भाषाशास्त्रातल्या त्या साइन लँग्वेज भागामध्ये, की पक्षी किंवा संकेतांची जी भाषा असते, शब्दांशिवाय जी भाषा असते, तिला साइन लँग्वेज असं म्हटलेलं आहे. संकेत मूलक भाषा असं म्हटलेलं आहे. मग यामध्ये पशुपक्ष्यांचे आवाज, आपले हातवारे, डोळ्यांच्या हालचाली किंवा डोळ्यांचे इशारे किंवा आपल्या शरीराची हालचाल, देहबोली, ह्या सगळ्या घटकांचा या साइन लँग्वेज मध्ये, संकेतमूलक भाषेमध्ये समावेश होतो. याचाच एक विचार प्राचीन काळामध्ये इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये आचार्य पाणिनींनी केलेला दिसतो आणि त्यांनी हा स्वरोच्चारणाचा, उच्चारण शास्त्राचा भाग प्राण्यांच्या द्वारे सांगितला आहे. म्हणजे त्या काळामध्ये प्राणीशास्त्र अभ्यासलं जात होतं, हा विचार आपल्याला दिसतो. श्लोकाकडे येऊयात, अर्थ पाहूया याचा, की चाषः तु मात्राम वदते. आता चाषः म्हणजे नीलकंठ, म्हणजे मोर. हा जो ओके, चाषः म्हणजे चातक, सॉरी, चाश म्हणजे चातक. चातक हा एक पक्षी आहे, कल्पित पक्षी आहे, जो फक्त पावसाच्या पाण्यावर जगतो असं म्हणतात. मग हा जो चातक आहे पक्षी, हा एका मात्रेमध्ये आवाज करतो. म्हणजे त्याचा जो आवाज आहे तो काळ एका मात्रेचा आहे. पुढे द्विमात्रम च एव वायसः. वायस म्हणजे कावळा. हा जो कावळा आहे हा 2 मात्रेमध्ये आवाज करतो. तो 2 मात्रेमध्ये आवाज करतो. म्हणजे त्याचा जो काही आवाज आहे, त्याचं जे ओरडणं आहे, ते 2 मात्रांचं आहे. 1 मात्रा म्हणजे किती, तर आपल्या पापणी लावण्याचा जो काळ आहे तो 1 मात्रा आहे. अशा 2 मात्रांचा काळ वायसासाठी लागतो. शिखी रवती द्विमात्रम. शिखी म्हणजे मोर. हा जो मोर आहे हा त्रिमात्रम, 3 मात्रांमध्ये आवाज करतो. आणि तू, आता हा तू जो शब्द आहे या श्लोकामध्ये, हा श्लोकातला मीटर मध्ये बसवण्यासाठी आहे. या तूचा इथे काहीही अर्थ नाही किंवा याचं लिंग, वचन, विभक्ती याला कुठलीही नाही. हे एक अव्यय आहे आणि श्लोकाला मीटर मध्ये बसवण्यासाठी या अक्षराची योजना झालेली आहे. अर्थ याचा जर आपण संपूर्ण चरणामध्ये घेतला तर असा होतो की नकुलः तू अर्धमात्रकम. म्हणजे नकुल म्हणजे मुंगूस. मुंगुसाचा जो आवाज करण्याचा काळ आहे तो अर्ध्या मात्रेचा आहे, इतका त्या तूचा अर्थ होतो. आणि संपूर्ण श्लोकार्थ जर थोडक्यात पाहिला तर चातक एक मात्रेमध्ये आवाज करतो, कावळा 2 मात्रांमध्ये आवाज करतो, मोर 3 मात्रांमध्ये आवाज करतो आणि मुंगूस अर्ध्या मात्रेमध्ये आवाज करते. असा प्राण्यांचा आवाज करण्याचा, त्यांचं उच्चारण करण्याचा हा काळ आहे. श्लोक कळाला आहे? हो मॅडम, कळालं. चालेल. तर या मात्रांना जाणून उच्चारण करावं असं म्हटलेलं आहे. आता इथे या प्राण्यांचं उदाहरण द्यायचं कारण काय, तर या प्राण्यांना जसा एक कोणी न सांगता उच्चारण करण्याचा हा जो भाग आहे, ते जे नियम पाळतात त्याप्रमाणे आपणही कोणतंही उच्चारण करत असताना ठराविक काळ
ठराविक शब्दमर्यादा, ठराविक नियमांना अनुसरूनच उच्चारण करावे, हा इथे उपदेश केलेला आहे. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. कुतीर्थादागतम दग्धम अपवर्णम च भक्षितम न तस्य पाठे मोक्षोस्ति पापाहे रिव किल्विषात. पाहूयात अर्थ याचा की कुतीर्थात म्हणजे वाईट ठिकाणावरून आलेला. आता कसा आहे तो आपण पुढे पाहणार आहोत. दग्धम अपवर्णम, उच्चारण दोष. दग्ध म्हणजे दोष, अपवर्ण म्हणजे चुकीच्या शब्दांचा दोष न जाणणारा, आणि भक्ष्यम त्यांचं उच्चारण किंवा अक्षर गाळून घेणारा. पुढे न तस्य पाठे मोक्षोस्ति, असे दोषयुक्त उच्चारणामध्ये, न तस्य त्याच्या त्या पाठामध्ये, उच्चारणामध्ये मोक्ष नसतो, काहीही फलरूप सुफलता नसते. पापाहे इव किल्विषात. किल्विष म्हणजे साप. स्क्रीन दिसत नाहीये. दिसत नाहीये का? हो. कोणीतरी प्रेझेंट केली. माधुरी कोळी, तुमची स्क्रीन बंद करा. माधुरी कोळी. आता दिसते मॅडम. दिसते का? थँक्यू. चालेल. तर न तस्य पाठे मोक्षः अस्ति, त्या अशा दोषांनी युक्त अशा पाठामध्ये दोष असतात, तसेच त्याला मोक्षही नसतो. आणि किल्विष म्हणजे एक साप आहे, त्या सापाला, गोमन नावाचा एक साप आहे, त्याला कधीच सुटका नसते असं म्हणतात. आणि अशा सापाप्रमाणे पापांपासून याला मोक्षता, याला सुटका मिळत नाही, असा श्लोकाचा एक शब्दशः अर्थ आहे. थोडक्यात अर्थ पाहूयात याचा की वेदांना न जाणता अध्ययन जो करतो तो, तसेच उच्चारण दोष, उच्चारणातील नियम न जाणता दोषयुक्त उच्चारण करणारा, तसेच अयोग्य गुरूंकडून शिकलेला, नियम न जाणणाऱ्या गुरूंकडून शिकलेला, तसेच दग्ध रज्जू, दग्धम अपवर्णम म्हणजे दोरीलाच साप समजणारा, म्हणजे चुकीचं अध्ययन करणारा, चुकीचं समजून घेऊन करणारा, आणि स्वतःच्या कामामध्ये मग जो कोणी असमर्थ असतो त्याला, आणि वर्णज्ञान न जाणणाऱ्याला, अशा व्यक्तीला एखाद्या गोमन सापाप्रमाणे पापांपासून सुटका मिळत नाही. म्हणजे हे जे चुकीचं उच्चारण आहे हे पाप आहे, आणि जर ते घडलं तर त्यापासून सुटका मिळत नाही, असा अर्थ इथे सांगितलेला आहे. श्लोक कळाला आहे? श्लोक कळाला आहे? हो मॅडम. चालेल, जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. सुतीर्थात आगतम व्यक्तम स्वाम्नायम सुव्यवस्थितम सुस्वरेण सुवक्त्रेण प्रयुक्तम ब्रह्म राजते.
आता जसं आपण मगाशी दोषांचं निराकरण पाहिलं किंवा दोषांचा उहापोह केला, तसा इथे आता गुणांचा उहापोह केलेला आहे. काय सांगतो श्लोक? तर सुतीर्थात आगतम, जो शिष्य सुतीर्थात चांगल्या ठिकाणावरून शिकून आलेला आहे, म्हणजे चांगल्या गुरूंकडून शिकून आलेला आहे तो. त्यानंतर व्यक्तम, तिथल्या नियमांप्रमाणे जो अध्ययन करतो, तिथल्या नियमांप्रमाणे जो उच्चारण करतो, स्पष्ट उच्चारण करतो, तो स्वामनायम, स्व आमनाय, म्हणजे स्वतःच्या संप्रदायातून म्हणजे शिष्य परिवारातून गुरूंकडून योग्यपणे स्वरामध्ये म्हणजे उदात्त अनुदात्त यांप्रमाणे जो योग्यपणे उच्चारण करतो, सुव्यवस्थित म्हणजे योग्य प्रमाणे सुस्वरेण स्वरयुक्त अशा मुखातून जो उच्चारण करतो तो ब्रह्मराजते, या वेदामध्ये किंवा या जगामध्ये जिंकतो, तो या जगामध्ये शोभतो, असा श्लोकार्थ आहे. श्लोक कळाला आहे? हो मॅडम, कळालाय. चालेल. हो मॅडम, कळालं. मॅडम चालेल. सामनाय म्हणजे काय सांगा? हा, स्व आमनाय म्हणजे स्वतःच्या संप्रदायातून म्हणजे स्वतःच्या गुरुकुलातून. हा ठीक. हो. चालेल. पुढचा श्लोक पाहूयात. मंत्रोहीन स्वरतो वर्णतो वा मिथ्या प्रयुक्तो न तमर्थमाह स वाग्वज्रो यजमानं हिनस्ति यथेंद्र शत्रु स्वरतोपराधात. अर्थ पाहूयात की एखादा मंत्र किंवा एखादा श्लोक हा स्वरतः वर्णतः वा स्वरतः किंवा वर्णतः म्हणजे स्वर किंवा वर्ण यांनी रहित असतो असं चुकीचं प्रतिपादित झाल्यामुळे, म्हणजे हा असा एखादा मंत्र हा स्वर किंवा वर्ण यांनी हीन कधीच नसतो, तो नेहमी स्वर आणि वर्ण यांनी युक्तच असतो. पण जर तसं समजलं नाही, जर तसा अर्थ कळाला नाही, तर मिथ्या प्रयुक्त हा न तम अर्थम आह. जर त्याचा स्वर आणि वर्ण योग्यपणे कळाला नाही, अर्थ कळाला नाही, तर काय होतं? स वाग्वज्रः यजमानं हिनस्ति यथा इंद्रशत्रुः स्वरतः अपराधात. पाहूयात याचा एक छोटासा किस्सा आहे, गोष्ट आहे याची एक, की ही एक वैदिक कथा आहे. त्वष्टा हा एक देवांचे जे गुरु आहेत त्यांचा मुलगा होता आणि त्या त्वष्ट्याने त्याच्या म्हणजे त्यांच्या मुलाने जो अपराध केलेला होता, म्हणजे दैत्यांचे जे गुरु देवांचे जे गुरु आहेत त्यांच्या त्या मुलांना इंद्राने मारलेलं असतं आणि त्या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्वष्ट्याने इंद्राला मारायसाठी एक यज्ञ आयोजित केलेला असतो. मग हा जो यज्ञ आहे हा इंद्राचा नाश करणे या हेतूने असतो. आणि मग या यज्ञामध्ये जो काही आयोजनाचा भाग असतो किंवा जे काही ऋत्विजांचं आयोजन केलेलं असतं. ऋत्विज म्हणजे काय? तर ऋग्वेदातील मंत्रांचं जे उच्चारण करतात त्या पुरोहितांना ऋत्विज असं म्हटलेलं आहे. मग त्या ऋत्विजांची नेमणूक सुद्धा केलेली असते आणि
त्यांच्या तोंडातून त्यांच्या करवी मंत्र असा म्हणायचा असतो की इंद्र शत्रूर वधस्व. जो माझा शत्रू आहे इंद्र त्याचा नाश होवो असा यातून हेतू अर्थ असतो. पण हा जो इंद्र शत्रू हा शब्द आहे हा षष्ठी तत्पुरुष समासाने उच्चारायचा असतो. षष्ठी तत्पुरुष समास म्हणजे काय तर माझा शत्रू असलेला इंद्र असा अर्थ. मग माझा शत्रू इंद्र हा षष्ठी तत्पुरुष समास झाला आणि तो त्याप्रमाणेच उच्चारायचा होता षष्ठी तत्पुरुष अर्थाने. आणि त्याचा जो शेवटचा शब्द आहे इंद्र शत्रू मधला स्त्रू जो आहे हा उदात्त असायला अपेक्षित होता जर त्वष्ट्याला त्याचा यज्ञ सुफळ करायचा असेल तर. पण ऋत्विजांकडून पुरोहितांकडून आणि त्या त्वष्ट्याच्या चुकीच्या सांगण्यामुळं हा जो अंतोदात्त शब्द उच्चारायचा होता म्हणजे त्रू हा जो उदात्त उच्चारायचा होता त्या त्रूच्या ऐवजी इंद्र शत्रू मधला ई हा उदात्त उच्चारला गेला आणि स्वर परिवर्तन झालं. म्हणजे अंतोदात्तच्या ऐवजी आद्योदात्त झालं, आद्युदात्त झालं आणि त्यामुळं षष्ठी समासाऐवजी काय झालं तर बहुव्रीही समास झाला. इंद्र शत्रू आहे असा तो त्याचा नाश होवो म्हणजे स्वतःचाच नाश करण्यासाठी असा अर्थ तिथं प्रतीत झाला त्या स्वरांमुळं. आणि त्यामुळं त्या यज्ञाचा परिणाम काय झाला तर त्वष्ट्याला इंद्रानं मारलं. म्हणजे इंद्राला मारणं अपेक्षित होतं तर त्या स्वतःचाच त्याचा नाश झाला. त्यामुळं अशा चुकीच्या उच्चारणामुळे जसे अपराध घडतात त्याप्रमाणे तो स्वरोच्चारणाचा चुकीचा अर्थ प्रतीत होतो आणि त्यामुळं काय होतं तर वाग्वज्र जे आहे म्हणजे आपल्या वाणीतलं जे वज्र आहे आपल्या वाणीतली शब्दांची जी धार आहे ती परिणामकारक ठरते आणि चुकीचं उच्चारण जर केलं तर ती आपलाच घात करते असा हा श्लोक सांगतो. असा हा श्लोकार्थ आहे. श्लोकार्थ कळाला आहे? हो मॅडम. चालेल, जाऊयात पुढे. अवक्षरम अनायुष्यम विस्वरम व्याधि पीडितम अक्षता शस्त्र रूपेण वज्रम पतति मस्तके. बरोबर आहे. आधीच्या श्लोकाचा इथे पुढे अर्थ कंटिन्यू झालेला आहे तो असा की अव अक्षरम अनायुष्यम. अव अक्षरम म्हणजे चुकीचं अक्षर चुकीचा वर्ण याचं उच्चारण केल्यामुळे अनायुष्यम आपल्या आयुष्याचा किंवा आपलं जे जीवन आहे त्याचा नाश होतो. जर चुकीच्या वर्णाचा उच्चारण केला तर आयुष्य आपलं हिरावलं जातं. व्याधी पीडितम आपल्याला व्याधी जडू शकतात. जर चुकीचं उच्चारण केलं स्वराचा चुकीचा प्रयोग केला तर व्याधी आपल्याला जडू शकते. तसेच अक्षता शस्त्र रूपेण अक्षता म्हणजे आपली जी ही वाणी आहे ही वेदरूपी वाणी असते. म्हणजे ही आपली शरीराची एक सरस्वती आहे ही उच्चारण करणारी आणि ती वाणी स्वर वर्ण आणि अक्षरांनी युक्त असते. पण जर ती चुकीचं उच्चारण केलं तर शस्त्र रूपेण म्हणजे शस्त्र होऊन उच्चारण वज्रम पतति मस्तके उच्चारण करणाऱ्याच्या डोकामध्ये पडते त्याच्या डोक्यामध्ये घात करते असं सांगितलेलं आहे. मग ही जी वाणी आहे
ही योग्य वर्णांनी स्वरांनी उच्चारित असावी असाच इथे नियम सांगितलेला आहे. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. जाऊयात. हो मॅडम. चालेल चालेल. मॅडम. चालेल. हस्तहीनंतु योधिते स्वरवर्ण विवर्जितम ऋग्यजुस्सामभिर्दग्धो वियोनिम अधिगच्छति. आपण मागच्या श्लोकांमध्ये पाहिलं की एखादा स्वर त्याची मात्रा जर उच्चारण करायची असेल तर हस्तप्रयोग करावा. मग वेगवेगळ्या स्थानांची आपण तिथे माहिती पाहिली. मग अशा नियमांनी रहित जो व्यक्ती स्वराचं उच्चारण करत असताना हस्तहीनम हातांना विकृत स्वरूपात म्हणजे चुकीच्या ठिकाणी त्याचा प्रयोग करतो आणि स्वर वर्ण विवर्जितम स्वराचा आणि वर्णांचा अर्थ न जाणता त्यांचा योग्य प्रयोग न करता जो हस्तप्रयोग करतो तो व्यक्ती ऋक् यजुः सामभिः, ऋक् म्हणजे ऋग्वेद, यजु म्हणजे यजुर्वेद, साम म्हणजे सामवेद यांनी म्हणजे या देवतांनी किंवा हे जे वेद आहेत यांच्या शापाने किंवा यांच्या योग्य उच्चारण न केल्यामुळे दग्धा म्हणजे जळून मनुष्यरहित जी योनी आहे म्हणजे जी गती आहे त्या गतीला प्राप्त होतो. मग वाईट जन्माला प्राप्त होतो असा अर्थ तिथं सांगितलेला आहे. थोडक्यात जर अर्थ जाणायचा झाला तर हातांचा स्वरोच्चारण करताना योग्य प्रकारे योग्य अर्थ समजून घेऊनच प्रयोग करावा. चुकीचा प्रयोग केल्यास आपल्याला त्याचं प्रायश्चित्त करावं लागतं किंवा कधी कधी पाप आपल्याला त्याचं लागतं. तर हा अर्थ इथे त्यांनी सांगितलेला आहे. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. हो मॅडम. चालेल. चालेल. 55 आहे. हस्तेन वेदम योधिते स्वरवर्णार्थ संयुतम ऋग्यजु सामभिः पूतो ब्रह्मलोके महीयते. अर्थात आता हस्तप्रयोग जो आपण सांगितला किंवा हातांनी योग्य प्रकारे उच्चारण करायचं जे आपण जाणून घेतलं त्या प्रकारे त्या पद्धतीने त्या नियमांनी युक्त जो विद्यार्थी म्हणजे जो स्वरोच्चारण करणारा आहे तो पाठक म्हणजे जो पठण करणारा आहे तो उदात्तादि स्वरांनी स्वरवर्णार्थ संयुतम, स्वर म्हणजे स्वर, वर्ण म्हणजे अक्षर, स्वर वर्ण आणि त्यांचा अर्थ यांनी युक्त संयुत म्हणजे युक्त असा जो यो म्हणजे यह जो अधीते उच्चारण करतो तो ऋक् यजुः सामभिः म्हणजे ऋग्वेदाने यजुर्वेदाने आणि सामवेदाने युक्त होतो, त्यांच्याशी तो समरूप होतो, पूतो म्हणजे समरूप होतो आणि ब्रह्मलोके महीयते म्हणजे ब्रह्मलोकाला श्रेष्ठ लोकाला प्राप्त होतो. आता इथे श्रेष्ठ लोक म्हणजे असाही एक अर्थ आहे की या जगामध्ये तो पूजनीय ठरतो, महत्तापूर्ण ठरतो असा अर्थ आहे. म्हणजे जो वर्णांचं योग्य उच्चारण करतो, जो स्वरोच्चारण करताना हस्तनिर्देश योग्य प्रकारे करतो तो या जगामध्ये पूजनीय ठरतो असा श्लोकार्थ आहे. श्लोक कळाला आहे? हो मॅडम. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. चालेल. शंकर शांकरीं प्रादात दाक्षीपुत्राय धीमते
वाङ्मयेभ्यः समावृत्य देवीं वाचमिति स्थितिः. पाहूयात आता आपण या पाणिनीय शिक्षेच्या समारोपाकडे आलेलो आहोत. त्यामुळं आता इथून पुढे आचार्यांची आपल्याला माहिती दिसते आणि त्यांच्याविषयी वर्णन केलेलं त्यांच्या शिष्यांचे श्लोक दिसतात आपल्याला इथून पुढे. त्यामुळं इथे आता त्यांनी सांगितलं आहे की शंकरः शांकरीं प्रादात् दाक्षिपुत्राय धीमते वाङ्मयेभ्यः समावृत्य देवीं वाचम इति स्थितिः. पाहूयात की आचार्य पाणिनी ज्यांनी ही पाणिनीय शिक्षा रचली त्यांनी थेट ती रचली नाही किंवा त्यांना थेट ती सुचली नाही, तर त्यांनी आचार्य पाणिनींनी महेश्वराची म्हणजे शंकराची तपस्या केली आणि त्यांच्याकडून भगवान शंकरांनी काय केलं तर 14 वेळा डमरू वाजवला. जेव्हा प्रसन्न झाले ते तेव्हा त्यांनी 14 वेळा डमरू वाजवला आणि त्या 14 वेळा डमरू वाजवल्यामुळे त्यातून काही वर्ण बाहेर पडली, अक्षर बाहेर पडली आणि त्या अक्षरांचा अभ्यास करून त्यांना एकत्रित करून पाणिनींनी माहेश्वर सूत्रांची रचना केली. आता प्रत्येक भाषेमध्ये जशी बाराखडी असते वर्णाक्षर किंवा ती जी वर्णमाला असते, तशी ही जी माहेश्वर सूत्र आहेत ही संस्कृतची वर्णमाला आहे, बाराखडी आहे. या माहेश्वर सूत्रांनाच प्रत्याहार सूत्र असंही म्हटलेलं आहे. प्रत्याहार म्हणजे काय तर प्रत्याह्रियन्ते अनेन इति प्रत्याहारः, जिथे वर्णांचा एकत्रित समुदाय संग्रह केलेला असतो त्याला प्रत्याहार म्हणावं असं म्हटलेलं आहे. मग या कथेला या प्रसंगाला अनुसरूनच या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे की ज्यांनी महेश्वरांकडून म्हणजे भगवान शंकरांकडून माहेश्वर सूत्र प्राप्त करून संपूर्ण जगाला व्याकरण शास्त्र ज्यांनी दिलं त्या आचार्य पाणिनींचा ते कसे आहेत तर त्यांनी शिक्षाशास्त्राला आणि पाणिनीय व्याकरण शास्त्राला दोन्हींनाही प्रदान केलं. मग हे कुणी कुणाला प्रदान केलं तर भगवान शंकरांनी पाणिनीला प्रदान केलं आणि हा जो पुढं आहे म्हणजे शांकरी जो आहे हा संप्रदाय त्यांनी निर्माण केला असा अर्थ आहे. श्लोकार्थ थोडक्यात परत एकदा पाहूयात की शंकरांकडून वैदिक व्याकरण किंवा व्याकरणशास्त्र आणि शिक्षाशास्त्र ज्या बुद्धिमान दाक्षीपुत्रांनी म्हणजे दाक्षीपुत्र म्हणजे कोण तर पाणिनी यांनी घेतलं, ज्यांनी त्याचं धारण केलं, अशा पाणिनींचा हा संप्रदाय आहे, त्यांचा हा शिष्य परिवार आहे असा श्लोकार्थ आहे. आता यावरून आणखी एक कळतं की आचार्य पाणिनी हे शांकर संप्रदायातले होते किंवा माहेश्वर संप्रदायातील होते असंही एक अनुमान इथे लावलेलं आहे. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. येनाक्षर समाम्नायम अधिगम्य महेश्वरात कृत्स्नम व्याकरणम प्रोक्तम तस्मै पाणिनये नमः. आता हे जे 56 पासून पुढचे श्लोक आहेत हे आचार्य पाणिनींनी रचले नसावेत हा विचार आहे, कारण ते स्वतःविषयी का रचतील हाही प्रश्न पडतो. म्हणून श्लोकार्थ असा होतो याचा की येन अक्षर समाम्नायम म्हणजे ज्यांनी अक्षर समाम्नाय म्हणजे अक्षरांचा वर्णांचा संग्रह एकत्रित करून, अधिगम्य म्हणजे जाणून एकत्रित करून कुणाकडून तर महेश्वरात भगवान शंकराकडून ज्यांनी अक्षरांचा संग्रह एकत्रित केला आणि
त्यापासून व्याकरणम कृत्स्नम प्रोक्तम, संपूर्ण व्याकरण ज्यांनी सांगितलं, तयार केलं, त्या पाणिनीला नमस्कार असो, असा श्लोकार्थ आहे. हा श्लोक प्रसिद्ध आहे की ज्यांनी भगवान शंकरांकडून अक्षरांचं ज्ञान, अक्षरशास्त्र जाणून संपूर्ण व्याकरणशास्त्र निर्मिलं, तयार केलं, त्या पाणिनीला नमस्कार असो, असा हा श्लोक आहे. श्लोक कळाला आहे? हो. चालेल, जाऊयात पुढे. येन धौता गिरं पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः. हा श्लोक खूप प्रसिद्ध आहे हा पण, की येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमः च अज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः. अर्थात ज्यांनी, येन म्हणजे ज्यांनी, धौता म्हणजे स्वच्छ केलं. काय स्वच्छ केलं? तर गिरह पुंसाम, माणसाची ही जी वाणी आहे, ही वाणी गिरवाण वाणी म्हणतो आपण जिला, ती वाणी विमलैहि शब्दवारिभिः, स्वच्छ अशा शब्दरूपी नदीने, शब्दरूपी पाण्याने ज्याने माणसाची वाणी शुद्ध केली, त्या, तसेच तमः च अज्ञानजम, अज्ञानयुक्त अंधाराला, म्हणजे शब्दाच्या विषयी जे अज्ञान होतं, त्या अज्ञानाला घालवून ज्यांनी शब्दरूपी वाणीने माणसाला स्वच्छ केले, त्या पाणिनीला नमस्कार असो, असा हा श्लोक आहे. ही जी आपली वाणी होती आधी, ही अशब्द अशी होती म्हणतात, म्हणजे प्राकृत अवस्थेत होती. तेव्हा जेव्हा मनुष्याची निर्मिती झाली तेव्हा शब्द नव्हते, आणि तेव्हा माणूस हा अशुद्ध वाणी उच्चारत होता. मग आचार्य पाणिनींनी इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये ह्या वाणीला शुद्ध केलं, म्हणजे व्याकरणशास्त्र रचलं, आणि त्यातून योग्य शब्द, त्याचा अर्थ, त्याची जडणघडण, म्हणजे शब्दापासून दुसरे शब्द, त्याचे प्रकृती, त्याचे प्रत्यय, या सगळ्याचा उहापोह केला, आणि ही व्याकरण रूपी नदीने, या व्याकरण रूपी स्वच्छ पाण्याने माणसाची वाणी स्वच्छ केली, आणि जे काही अज्ञान होतं त्याविषयीचं ते घालवलं. त्या पाणिनीला नमस्कार असो, असा हा श्लोकार्थ आहे. श्लोक कळाला आहे? विमल म्हणजे व्याकरण रूपी नदी असा अर्थ घ्यायचा. व्याकरण रूपी नदी म्हणू शकतो आपण, अगदी. म्हणजे ही वाणी रूपी आहे, खरं तर शब्द शास्त्र आहे हे. ह्या पाण्याने वारीभिही, म्हणजे वारीचा अर्थ नदी होतो, किंवा आपण पाणी सुद्धा घेऊ शकतो. ज्याप्रमाणे स्वच्छ पाण्याने एखादी अस्वच्छ गोष्ट स्वच्छ केली जाते, त्याप्रमाणे आपल्या मनुष्याची वाणी या शब्दरूपी पाण्याने स्वच्छ केली, असा अर्थ याचा होतो. जाऊयात पुढच्या श्लोकाकडे. हो. मी 1 मिनिट सगळ्यांचा अटेंडन्स घेते. चालेल. अज्ञानांधस्य लोकस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः. पाहूया की अज्ञान अंधस्य लोकस्य ज्ञान अंजन शलाकया चक्षुः उन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः. अर्थात हे जे अज्ञान रूपी अंधकार होता, किंवा हा जो अंधार होता,
लोकस्य जगातील हा जो अज्ञानरूपी अंधकार होता त्यामध्ये ज्यांनी ज्ञान अंजन शलाकया ज्ञानरूप काजळीने किंवा काजळाच्या काडीने, शलाका म्हणजे काडी, अंजन म्हणजे काजळ, ज्ञानरूपी काजळाच्या काडीनं ज्यांनी चक्षुः उन्मिलितम, उन्मिलितम म्हणजे उघडणे, ज्यांनी आपले डोळे स्वच्छ केले, उघडले, त्या पाणिनीला नमस्कार असो, असा हा श्लोकार्थ आहे. म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जेव्हा अंधकार होता, जेव्हा आपल्या डोळ्यासमोर अज्ञानाचा अंधार होता, तेव्हा ज्यांनी ज्ञानरूप काजळाच्या काडीने आपले डोळे स्वच्छ केले, उघडले, त्या पाणिनीला नमस्कार असो, असा याचा अर्थ आहे. आपण आतापर्यंतचे इतके पाणिनी आचार्यांविषयी जे श्लोक पाहिले किंवा त्यांची जी माहिती घेतली, त्यामध्ये एक गोष्ट अशी सांगण्यासारखी आहे की आचार्यांची जी ग्रंथावली आहे, जी रचना आहे, ती म्हणजे अष्टाध्यायी. अष्टाध्यायी असं नाव काय आहे, का आहे, तर 8 अध्यायांनी युक्त ती अष्टाध्यायी. यामध्ये स्वरोच्चारण कसं करायचं या नियमाला अनुसरून पाणिनींनी माहेश्वर सूत्र रचली, जी आपण मगाशी पाहिलं की संस्कृतची 12 खडी रचली. त्यापासून वेगवेगळे शब्द, स्वर, व्यंजन, त्यांची उच्चारण स्थान, त्यातून लागणारा काळ म्हणजे मात्रा, याचा तर अभ्यास केलेला आहे, तिथं तर तो मांडलेलाच आहे. त्याबरोबर एका शब्दापासून दुसरा शब्द कसा होतो, म्हणजे कतकस्य अपत्यम कात्यायनम, कतकाचं जे अपत्य आहे, मुलगा आहे, तो कात्यायन, असे शब्द तयार केले. त्यानंतर वेगवेगळे समास, वेगवेगळ्या प्रसंगातील शब्द, या सगळ्यांचा उहापोह या अष्टाध्यायीमध्ये आहे. आणि जगाला मिळालेली ही व्याकरण शास्त्रातील देणगी आहे. त्यामुळं या व्याकरण शास्त्रामुळं, या व्याकरण ग्रंथामुळं संस्कृतमध्ये एक नवीन प्रवाह चालू झाला अष्टाध्यायीमुळं. आणि यथायुक्त अर्थयुक्त अध्ययन करायचं, शब्दांचा अर्थ लावण्याची पद्धत सुरू झाली आणि त्यामुळंच आज आपण संस्कृत योग्य प्रकारे शिकू शकतो. आणि म्हणूनच इथे त्यांनी हा जो अज्ञानरूपी अंधकार होता, तेव्हा यांनी व्याकरण शास्त्राच्या ज्ञानाच्या काडीनं, काजळाच्या काडीनं आपले डोळे उघडले, त्यामुळे त्या पाणिनीला नमस्कार असो, असं सांगितलेलं आहे. अर्थ कळाला आहे? हो मॅडम. समजलंय. चालेल. शेवटच्या श्लोकाकडे आपण जाऊयात. त्रिनयनम अभिमुखन्नि श्रुतामिमाम य इह पठेत प्रयतश्च सदा द्विजः स भवति धनधान्य पशुपुत्र कीर्तिम आनतुलम च सुखम समश्नुते दिवीति दिवीति. आता कोणत्याही शास्त्राची, कोणत्याही ग्रंथाची एक पद्धत असते. सुरुवातीला मंगलाचरण असतं आणि शेवटी समापन असतं, ज्यामध्ये आशीर्वाद दिलेला असतो किंवा एक कल्याणकारी संदेश दिलेला असतो. ही संस्कृत शास्त्रांची परंपरा आहे. तीच आपल्याला इथे दिसते की त्रिनयनम अभिमुखः, त्रिनयन, त्रिनेत्रधारी म्हणजे शंकर. मग त्यांच्या मुखातून, शंकराच्या मुखातून, भगवान शंकरांच्या मुखातून जी ही वाणी किंवा ही जी विद्या निघाली, ही जी शिक्षा निघाली, शिक्षा म्हणजे हा जो ग्रंथ निघाला, शास्त्र निघालं आहे, ते जो नेहमी अध्ययन करतो, द्विजहा, द्विजहा म्हणजे इथे केवळ एखादा समुदाय किंवा एखादा समाज नाही, तर जो अध्ययन करतो तो द्विज म्हटलेला आहे.
त्यामुळं जो याचं अध्ययन नेहमी करतो तो धनधान्य स भवती, म्हणजे तो धनयुक्त धान्ययुक्त पशुपुत्र कीर्ती, म्हणजे पशु त्याला जे काही प्राणी हवेत किंवा जे पुत्र किंवा जी कीर्ती पाहिजे ती अनेक प्रमाणात, खूप मोठ्या प्रमाणात अतुलनीय स्वरूपामध्ये मिळते आणि तो सुखम समजते, सुख प्राप्त करतो आणि दिवी इति स्वर्गामध्ये मुक्ती मिळवतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे आचार्यांनी सांगितलेली ही जी शिक्षा आहे ती महेश्वराकडून प्राप्त झालेली आहे. आणि अशी ही शिक्षा जो नेहमी अभ्यासतो तो या सगळ्या सुखांनी प्राप्त होऊन स्वर्ग लोक प्राप्त करतो, असा हा श्लोक आहे. इथं आपली पाणिनीय शिक्षा पूर्ण होते. यावर आणखी कोणाला काही शंका असेल तर विचारा. नाही मॅडम, खूप छान शिकवलं, खूप छान झालं आणि अख्खी शिक्षा खूप छान शिकवली. धन्यवाद. खूपच छान शिकवले, सर्व काही समजले. चालेल, धन्यवाद. आणखी आहे कोणाची काही शंका असेल तर विचारा. शंका काही नाहीये मॅडम, छान समजलं. पण म्हणजे याच्यावर आधारित कसे प्रश्न असतील याची कल्पना मिळाली तर. आपले 60 श्लोक आहेत, त्यामुळं एकतर याचं रसग्रहण व्यवस्थित करा. रसग्रहण म्हणजे काय, तर एखाद्या टेक्स्ट मधला, एखाद्या संहितेमधला जो आपण सारांश रूपाने अर्थ प्रतिपादित करतो किंवा सांगतो त्याला रसग्रहण म्हणतात. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ सांगतात. मग असं हे रसग्रहण या शिक्षेचं व्यवस्थित स्वरूपात करून ठेवा. तसेच प्रत्येक श्लोकामध्ये म्हणजे आता जे वर्णोच्चाराचे आहेत सांगितलेले नियम, त्यानंतर स्वरोच्चारणांचे आहेत, त्यानंतर कुठे कोणकोणत्या वर्णांचं कोणकोणतं स्थान आहे हे जे सांगितलेलं आहे ते व्यवस्थित करून ठेवा. ते तुम्हाला उपयोगी पडेल. आणि परीक्षा कशी होऊ देत, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह झाली काय आणि सब्जेक्टिव्ह झाली काय, दोन्हीमध्ये ह्या 60 श्लोकांचा जर योग्य पद्धतीने अभ्यास केला तर ही शिक्षा, हे शास्त्र अत्यंत उपयोगी ठरेल. असा एक. आणखी आहे काही शंका? जर ऑब्जेक्टिव्ह झाली तर ह्या श्लोकांमधले तुम्हाला विचारलं जाईल. चालेल, आणखी आहे कोणाची काही शंका? मॅडम, याच्यातले प्रश्न कसे निघतील? यातील प्रश्न, जर समजा एखादा प्रश्न निघाला की आता इथे आहे त्रिषष्टी डॅश डॅश षष्टीर्वा चतुः असं उत्तर येईल. 64. हा, किंवा स्वराः डॅश डॅश विंशतिः एकः, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतील. म्हणजे लघुसिद्धांत कौमुदी आणि हे पाणिनीय शिक्षा दोन्हीतले मिळून प्रश्न येतील ना? नाही, फक्त पाणिनीय शिक्षेमध्ये. ओके, म्हणजे सगळे आपला इथे वेदांगाचा पेपर पूर्ण झाला आहे. आता पुढच्या तासापासून आपण व्याकरण पाहणार आहोत. इथे फक्त पाणिनीय शिक्षेतूनच प्रश्न येतील आणि वेदांगाविषयी पण पहिल्यांदा ते पाहिले. लघुसिद्धांत कौमुदी पण आहे. मग वेदांगामध्ये फक्त व्याकरणच म्हणजे पाणिनीय शिक्षाच आहे का? हो, अगदी फक्त पाणिनीय शिक्षा आहे. मग बाकी हे नाही येत, कल्प, श्रुत किंवा ज्योतिष, छंद, त्यांचा फक्त परिचय आपल्याला आहे, परिचय आहे फक्त. त्याच्यावर पण क्वेश्चन्स येतील ना, म्हणजे सारांश रूपाने काय? अगदी त्या सारांश रूपाने येतील. ओके. आणि मॅडम, काही जर आम्ही म्हणजे परत वाचताना काही जर शंका असेल तर विचारू? हो, अगदी कधीही विचारा तुम्ही. हा, मॅडम, लघुसिद्धांत कौमुदी पण आहे ना अभ्यासाला? आहे, व्याकरणाच्या पेपरमध्ये आपल्याला आहे. म्हणजे पुढे कधी? आता आहे, उद्यापासून आपण सुरू करत आहोत. ओके.
मग ती पूर्ण आहे का काय त्याच्यातला काही विशेष भाग आहे विशिष्ट असा? काही काही भाग आहेत ते आपण उद्यापासून पाहूयात. त्यामध्ये संधी सूत्र आहेत, त्यानंतर समासाचा काही भाग आहेत. पाहूयात आपण उद्यापासून. धन्यवाद मॅडम. स्वागतम. आणखी आहे कोणाला काही शंका? शंका काही नाहीये मॅडम. पण आता जे स्क्रीनवर तुम्ही पेज शेअर केलेलं आहे ते PDF मध्ये आम्हाला